सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव माधवाराव. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई देशे होते. मेरा नाम जैद शेख है. आज 19 फरवरी यानी शिवाजी महाराज का जन्मदिन है. उनका जन्म शिवनेरी किले पर हुआ. वो दिन था 19 फरवरी 1630 में हुआ. वो बहुत शूरवीर थे. उनके पिताजी का नाम शाहजी राजे भोसले था. उनके माताजी का नाम जिजाबाई था. सर्वांना माझा नमस्कार. छत्रपति शिवाजी महाराज एक महान राजा थे. उनका जन्म फरवरी को हुआ था. उनके पिता का नाम शाहजी भोसले था. उनकी माता का नाम जिजाबाई था. शिवाजी महाराज सभी धर्मों का सम्मान करते थे. इन 1680 को शिवाजी की मृत्यु हो गई थी. इतना बोलकर मैं मेरे भाषण को पूर्ण विराम देता हूँ. जय हिंद जय भारत. मेरा नाम है नावेशी अफसर. आप सबको मेरा नमस्कार. हम शेलों जैसा हंसते हैं क्योंकि हमारे दिलों में छत्रपति संभाजी बसते हैं. आप सबका शिव जयंती 40 है. जय हिंद जय महाराष्ट्र. कलम नव्हतं कायदा नव्हता तरी सुखी होती. त्याच्या कायदा नीट सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. नमस्कार. माझं नाव सांगून आज शिवाजी महाराजांची जयंती. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी राजा असाच एकच होऊन गेला. इतिहासाचे पाण्यामध्ये नाव आपले करून गेले. सर्वांना नमस्कार. माझा आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होते. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी राजा यांचा जन्म झाला 1630 रोजी. छत्रपती शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि माझ्या अध्यक्ष प्रमुख महाराष्ट्र जमले म्हणजे बाजूला भेटले. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काही तुम्ही छत्रपती शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म 1630 रोजी किल्ला झाला. शिवाजी राजा
हे एक शूज आणि आता राजा होते. एवढं बोलून मी माझ्या भाषेत जे झालं. ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती होते आणि मल्याच्या दारात उभे असलेल्या बाळा हत्तीचं सजाते अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा. फेब्रुवारी 1630 रोजीचा जगदीपोटी 113 जन्माला आज शिवाजी देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचे वस्त्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगात दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्यांच्या रक्तातून गेली. मग राजाने आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकावत ठेवली. सुलतानशाही मोगल याकडून सत्तेला काढून टाकून स्वराज्याची तोरण त्यांनी उभारले. अफजल खानाच्या व शाहिद खानाची फजिती आपल्याहून सुटका असे एक ना अनेक लचक आहे. त्यातून शिवाजी राजांनी यशाची पताका कायम ठेवली. शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे. जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी हे जनतेच्या हृदयामध्ये 500 वर्षानंतर लोकांच्या मनात कायम आहे. एवढे बोल मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी महाराज एक महान राज्य का उत्पन्न 19 फरवरी 1630 को हुआ था। उनके पिता का नाम शहाजी भोसले था, उनका माता का नाम जीजाबाई था। शिवाजी महाराज सभी धर्मी का सम्मान करते थे। वो भारत में मराठा साम्राज्य के संपर्क स्थापना थे। एवढे बोलून मी माझ्या भाषण जपतो. जय जप. तिथे जातीवर्षीय गरजला शाळा तिथे जातीवर्षीय गरजला आभार मानतो मी त्याचे. त्याने स्वराज्य उधळलं. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला झाला. त्यांचे आईचे नाव जिजाऊ असे होते. जिजाऊ शिवरायांना रामाच्या हनुमानाच्या गोष्टी सांगत असे. शिवरायांच्या 7व्या वर्षापासून शिवराय लिहायला वाचायला लागले. शिवरायांचा विवाह 1645 रोजी झाला. त्यांचे पत्नीचे नाव सईबाई असे होते. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय शिवाजी, जय भाऊ. नमस्कार, माझे नाव तारा बानो आहे. आज 19 फेब्रुवारी 1630 आपण शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात या शिवनेरी किल्ल्यात 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लग चमकत तळपत होती शुभांची तलवार. महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार, तेच खरे शिल्पकार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, तसंच माझे गुरुजन वर्ग. माझे नाव साक्षी सुधाकर कोटे. मी आता 4थीत शिकते. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजामाता असे होते. शिवाजी महाराजांनी 32 वर्षाचे असताना 40 किल्ले जिंकले. त्यांचे वडील जंगलात शिकार करताना मरण पावले तेव्हा त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय शिवाजी, जय महाराज. हम शेर है शेरों की तरह मुस्कुराते हैं, हम शेर है शेरों की तरह मुस्कुराते हैं, क्योंकि हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं, क्योंकि हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव अलिना आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले हे होते. त्यांनी वर्ष 15व्या वर्षी रायगड मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझा नाव जयंती. मैं आता बताते छत्रपति शिवाजी महाराज एक बहादुर और एक बुद्धिमान शख्स थे. उनका जन्म 19 फरवरी 1627 को हुआ था. मराठा परिवार में हुआ था. महाराष्ट्र के शिवनेरी में हुआ था. इतना बोलकर मैं अपना भाषण समाप्त करना चाहता हूँ. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझं नाव अंकिता. आज शिवाजी महाराज आज यांची जयंती आपण साजरा करत आहोत. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यात झाला. यांच्या वडिलांचे नाव होते शिवाजी भोसले होते. त्यांच्या आईचे नाव होते जिजाबाई होते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपत्ती केले. शब्दही आपले पाठीराशी शिवरायाची कृती. शब्दही आपले पाठीराशी शिवरायाची कृती. राजा शोभूजीचे जगती अवध्य जगते शिवछत्रपती शिवछत्रपती. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतीचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. माझे नाव पूनम आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी महाराजांसोबत मिळून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी अफजल खान, शाहिस्ता खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखरीचा श्वास घेतला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नाव गणेश सत्यदेवा. आज आपण सर्वजण शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाऊ असे होते. त्यांच्या शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. शिवाजी महाराज लहानपणापासून खूप हुशार होते. त्यांची आई त्यांना लहानपणापासून रामायण, महाभारत गोष्टी सांगत असे. शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्य स्थापन केले.
त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप लढाया लढल्या व त्या जिंकल्या सुद्धा. आणि स्वराज्य रचनेची तयारी आपल्या मावळ्यांसोबत सुरू ठेवली. त्यांचे मावळे त्यांच्यासारखेच बुद्धिमान व बलशाली होते. त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून स्वराज्य रचनेची तयारी सुरू ठेवली. त्यांनी अनेक गड जिंकले. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्याबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी विनंती. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी असे होते. ते लहानपणापासूनच हुशार व चतुर होते. 7व्या वर्षापासून ते लिहायला वाचायला शिकले तर 9व्या वर्षापासून त्यांनी आपल्या हातामध्ये तलवार घेऊन ते लढण्यास तयार झाले. जेव्हा त्यांचे वडील लढाईत असायचे तेव्हा जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. त्या संस्कारांनी शिवबा घडत गेले. शिवबांनी आपल्या जीवनामध्ये अनेक लढाया लढल्या व त्या जिंकल्या सुद्धा. प्रतापगडावरती अफजल खानाच्या गळ्यात पडण्याच्या बहाण्याने त्याला फाडणारे म्हणजेच माझे शिवबा म्हणूनच सांगते. तो आला नव्हता त्याला आणला होता. तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 दातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भारत, जय संविधान, जय शिवराय. माझे नाव राधिका सुजनार आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आपण सर्व इथं जमलेला आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. जय हिंद, जय हिंद. माझा नमस्कार. माझे नाव प्रजापती. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करीत आहोत. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई माता आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते. एवढ्या बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव येथे पटवले. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत आहोत. सर्वात प्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला. अखेर 3 एप्रिल 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचे श्वास घेतले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज एक थोर राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांना लहानपणीपासूनच राजमाता जिजाऊंनी लढाईचे शिक्षण दिले होते. शिवरायांनी शाहिस्ता खान, अफजल खान अशा शत्रूंसोबत लढाई केल्या होत्या आणि जिंकल्या सुद्धा होत्या. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 रोजी रायगडावर झाला. एवढं बोलून माझी भाषण संपवतो. आज या ठिकाणी मला आभार प्रदर्शनासाठी संधी दिल्याबद्दल आभार मानते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे सुद्धा आभार मानते.
तसेच मुलांनी चांगल्या प्रकारे भाषण केले त्यांचे सुद्धा आभार मानते. सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे सुद्धा आभार मानते. अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.